संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। शिंदेंना कोरोना झालाच नव्हता, कोरोना झाल्याची बनावट कागदपत्र त्यांनी दाखवली। उद्धव ठाकरेंचं कोरोना काळात जागतिक स्तरावर कौतुक झालं असं राऊत यावेळेला म्हणतात। एकनाथ शिंदे यांनी कोरोना झाल्याचं नाटक केलं प्रसिद्धीचं। त्यांना काही कोरोना वगैरे झालेला नव्हता, हे आमची पक्की माहिती आहे। सरकारमध्ये आम्ही होतो, रिपोर्ट आम्ही मागवले होते, बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी, आणि पीपी किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत दाखवत होते। ही अशी सोंगडोंग तुम्ही आतापर्यंत करताय। जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये कोरोना राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करतायत याच्यावरती माहिती दिलेली आहे। मोदींनी कौतुक केलंय स्वतः। हे काय सांगतात, हे यांना काय कोरोना वगैरे अजिबात झालेला नव्हता। खोटं बोलतात। त्यांचं सरकार होतं तर त्यांनी रिपोर्ट सादर केले पाहिजे। माझं आपल्या माध्यमातून संजय राऊतांना आव्हान आहे की जर का एकनाथ शिंदेजी यांना कोविड झाला नव्हता तर त्याचा एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? त्याचा पुरावा असेल तर महाराष्ट्रासमोर उद्या आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेमधून सादर करावा, आणि पुरावा नसेल तर महाराष्ट्राची माफी मागावी। कोविड काळामध्ये संजय राऊत जेव्हा महाराष्ट्र झुंजत होता मृत्यूशी, तेव्हा तुम्ही खिचडी घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही कोविड सेंटरमध्ये घोटाळे करत होता, तेव्हा तुम्ही मृतावरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्या बॅगचा घोटाळा करत होता। मी मगाशी सांगितलं की त्यांची तब्येत पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे। बेलगाम बोलायचं, काहीही बोलायचं, याला काहीही अर्थ नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्यांनी खरोखर पुन्हा एकदा आपली तब्येत तपासून घ्यावी आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे। तसं आता कोरोनाच्या संदर्भात विधान केलं हे एवढं चुकीचं आहे, आणि व्यक्तिगत पातळीवर यायचं, काही लागट बोलायचं, कोणाच्याही नावावरून त्यांची चेष्टा करायची, त्याच्या पलीकडे दुसरा काही उद्योग राहिलेला नाही, कारण स्वतः काही केलेलं कर्तृत्व दाखवता येत नाही, म्हणून अशा तऱ्हेचे उद्योग या ठिकाणी चालू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।